आता मी तुम्हाला एल नॉड काय आहे ते सांगतो. लक्ष द्या, हा पार्ट मी इरेज करून घेतो आता. ठीक आहे. सो एल नॉड म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स बिटवीन द झिरो मोमेंट. एल नॉड काय असतो? वेअर स्मॉल बी actual width of flange, small b. Second, b suffix w, width of वेब, जो काही वेब आहे, बीम पोर्शन जो आहे त्याची काय ती विड्थ आहे. कॅपिटल डी सफिक्स एफ, डेप्थ ऑफ व्हॉट? फ्लेंज. त्याला तुम्ही स्लॅबची थिकनेस असंही म्हणू शकतात. ठीक आहे, या तीन गोष्टी झाल्यात. आता काय राहिलं याच्यामध्ये? एल नॉड. इट इज डिस्टन्स बिटवीन झिरो मोमेंट, डिस्टन्स बिटवीन द झिरो मोमेंट्स. मग याची व्हॅल्यू काय घ्यायची? लक्ष द्या. एल नॉड इज इक्वल टू एल म्हणजे ओरिजिनल लेंथ, जर का आपला बीम सिंपली सपोर्टेड बीम असेल और कॅन्टिलिव्हर बीम असेल, जर का सिंपली सपोर्टेड बीम असेल और कॅन्टिलिव्हर बीम असेल, त्या केसमध्ये एल नॉडची जी व्हॅल्यू आहे डिस्टन्स बिटवीन झिरो मोमेंट्स ती किती घ्यायची आहे? ओरिजिनल लेंथ ऑफ द बीम, आणि 0.7 टाइम ओरिजिनल लेंथ ऑफ द बीम ही व्हॅल्यू कधी घ्यायची? जर का तुमचा बीम हा फिक्स बीम असेल और कंटिन्युअस बीम असेल. सो कंटिन्युअस बीम असेल, फिक्स बीम असेल, तर त्या केसमध्ये एल नॉडची व्हॅल्यू काय घ्यायची? 0.7 एल. मग आता हे कसं कळेल सर की बीम सिंपली सपोर्टेड आहे का कॅन्टिलिव्हर आहे, फिक्स आहे का कंटिन्युअस आहे? त्यासाठी मित्रांनो प्रिव्हियस स्लाइड वरती चला बघा. आता इकडे लक्ष द्या. हा जो टी बीम आहे, या टी बीम बद्दल सपोज मी डिस्कस करतोय आता तुमच्या समोर. हा जो टी बीम आहे, ठीक आहे, याच्याबद्दल डिस्कशन करतो. त्याचं हे एंड आणि इकडचं एंड, जर का ह्या एंड वरती आणि त्या एंड वरती तो सिंपली सपोर्ट केलेला असेल, सो दॅट इज द सिंपली सपोर्टेड कंडिशन. जर का ह्या एंडला आणि त्या एंडला जर का तो फिक्स असेल तर फिक्स कंडिशन. आणि फिक्स कंडिशन मध्ये मग याची जी काही लेंथ आहे, दिस इज द लेंथ ऑफ द बीम. याला म्हणूया आपण लेंथ ऑफ द बीम. ओके, दिस इज द एल लेंथ ऑफ द बीम. सो या एलचा 70% पार्ट आपण घेणार एल नॉड, फिक्स किंवा कंटिन्युअसच्या कंडिशनमध्ये. आणि जर का सिंपली सपोर्टेड असेल, कॅन्टिलिव्हर टाईपचा असेल, तर त्या केसमध्ये डिस्टन्स बिटवीन झिरो मोमेंट किती असणार आहे? एल असणार आहे. किती असणार? एल असणार. ओके, सो अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे टी बीम साठी इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ कॅल्क्युलेशन करण्यासाठीचा. नाव द सेकंड इज की सर इफ बीम इज एल बीम, जर का तो एल बीम असेल, बघा मी इथे घेतो एल बीम. सो अगेन याच्यामध्ये दोन पार्ट. एल बीम याचा एक पार्ट असेल कंटिन्युअस मध्ये. जर का एल बीम आपला कंटिन्युअस मध्ये असेल, कंटिन्युअस एल बीम आणि आयसोलेटेड एल बीम. फॉर्म्युला खूप सिंपल आहे. एल बीम जो असतो, एल बीम इट इज द हाफ ऑफ द टी बीम. टी बीमचा हाफ पार्ट आहे एल बीम, बरोबर. म्हणून आपण ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना सिंपली हाफ करणार आहोत. सो याच्यासाठी बी एफ ची व्हॅल्यू काय असते? इट इज एल नॉड बाय 6, त्याचा हाफ जर केला तर इट बिकम 12 प्लस बी डब्ल्यू ॲज इट इज 6 डी एफ, त्याचा हाफ जर केला तर हा बनेल 3 टाइम डी एफ. आणि इन एनी कंडिशन इट इज नॉट मोर दॅन दी ॲक्च्युअल विड्थ. बोला याची व्हॅल्यू किती असेल? बी एफ इज इक्वल टू, या व्हॅल्यूचा आपल्याला हाफ करायचा आहे. म्हणजे जो पहिला पोर्शन आहे एल नॉड डिवायडेड बाय एल नॉड बाय 4 प्लस बी. ठीक आहे, याला मी मल्टिप्लाय करणार आहे, या पोर्शनला मल्टिप्लाय करणार आहे मी 0.5 ने. सर 0.5 ने का? लक्ष द्या. सो बी एफ इज इक्वल टू 0.5 टाइम दिस व्हॅल्यू प्लस बी सफिक्स डब्ल्यू ॲज इट इज. सो हा बी सफिक्स डब्ल्यू ॲज इट इज, आणि हा जो फर्स्ट पोर्शन आहे याला आपल्याला काय करायचं आहे? हाफ करायचं आहे.
इथं सुद्धा BW ची व्हॅल्यू ॲज इट इज, लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्मला काय करायचंय, हाफ करायचंय. सो अशा पद्धतीने इफेक्टिव्ह विड्थ त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. इफेक्टिव्ह विड्थ फॉर फ्लेंज कॅल्क्युलेशन केलं जातं टी बीमचं आणि एल बीमचं. कंटिन्युअसमध्ये असेल, आयसोलेटेड असेल, कंटिन्युअसमध्ये असेल, आयसोलेटेड असेल. या फॉर्म्युल्याच्या व्यतिरिक्त फ्लेंज बीमवरती प्रश्न हा येत नाही. डायरेक्टली या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन येत असतात. हाऊ टू कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ. सो डिझाईनचा पार्ट आपण इथं डिस्कस करणार नाहीत. प्रिव्हियस स्लाइडवरती ज्या गोष्टी आपण बघितल्यात त्या इम्पॉर्टंट आहेत. एक बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे की फ्लेंज बीम म्हणजे काय असतो, की ज्यामध्ये बीम आणि स्लॅब सायमल्टेनियसली कास्ट केलं जातं. स्लॅब जो आहे तो अंडर कंप्रेशन असतो. इंटरमिडिएट बीम जे आहे ते टी सारखे दिसतात, एक्स्ट्रीम जे आहेत ते एल सारखे दिसत असतात. आणि या टी बीमचा किंवा एल बीमचा असा पोर्शन जो मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काय करू शकतो, रेजिस्ट करू शकतो, दॅट इज कॉल्ड ए इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लेंज. ठीक आहे, किंवा इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ आपण त्याला म्हणतो. आणि ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी IS कोडमध्ये सेपरेट फॉर्म्युले दिलेले आहेत फॉर टी बीम आणि एल बीम. कंटिन्युअसमध्ये असेल, आयसोलेटेड कंडिशनमध्ये असेल, कंटिन्युअसमध्ये असेल, आयसोलेटेड कंडिशनमध्ये असेल, तर यांच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहेत. या अशा पद्धतीने हे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करायचे. ओके, चला तर तुम्हाला काही डाऊट आहे का, आधी हे व्यवस्थित सांगा मला. पौर्णिमा म्हणते, पौर्णिमा काळे सर 3 असेल ना डिवाइडला. डिवाइडला 3 कुठे राजा? नाही, मी काय म्हणतोय, L0/6 ही जी व्हॅल्यू आहे याचा हाफ करायचा आहे. हाफ करणं म्हणजे व्हॅल्यूला लहान करायचंय. आणि लहान करताना राजांनो डिनॉमिनेटर हा मोठा होतो. समजतंय का तुम्हाला? डिनॉमिनेटरला जर का मोठी व्हॅल्यू असली तर ती न्यूमरेटरच्या व्हॅल्यूला लहान करते का नाही? समजतंय? आता सपोज असं अजूम करा तुम्ही, मी म्हणतो ती गोष्ट अजूम करा की L0 आहे 12. L0 किती आहे? 12. सो 12 डिवायडेड बाय 6 किती उत्तर आलं? 2. L0 आहे 12. 12 डिवायडेड बाय 12 आन्सर किती आलं? 1. मग 2चा हाफ झाला का नाही? समजतंय का? म्हणून त्यामुळे तो 12 आहे. पौर्णिमा काळे क्लिअर झालं का? येस सर. बाकी गोष्टी काही डाऊट तुम्हाला? फ्लेंज बीप कळला का? मला एकदा क्लिअर करा. निलेश कुमार, पौर्णिमा, सौरभ, पवन बोलो. BWचा पण हाफ असेल ना? नाही राजा. सौरभ BWचा हाफ का नाही? बिकॉज हा जो वेबचा पार्ट आहे, लक्ष द्या, दिस इज कॉल्ड ए फ्लेंज पार्ट अँड दिस इज कॉल्ड ए वेब पार्ट. जर का पुढे आता शियर डिस्ट्रीब्युशन म्हणून एक कन्सेप्ट असते, लक्ष द्या. सो हा जो वेब आहे, वेब रेजिस्ट करतो शियर फोर्स आणि फ्लेंज रेजिस्ट करतो बेंडिंग मोमेंट. फ्लेंज काय रेजिस्ट करतो? बेंडिंग मोमेंट. सो आपण काय म्हणतोय, द पार्ट ऑफ द फ्लेंज विच रेजिस्ट द बेंडिंग मोमेंट, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. तर त्या केसमध्ये आपण फक्त फ्लेंजवरती कॉन्सन्ट्रेट करतोय. वेबचा पोर्शन आपण ॲज इट इज घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणून वेबचा पोर्शन जो आहे तो BW ॲज इट इज BW राहणार, तो हाफ होणार नाही. या व्हॅल्यूज डायरेक्टली IS कोडमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आणि त्यावरतीच मग प्रॉब्लेम जर आले तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो आय थिंक आता या गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात. एकदा फक्त मला क्लिअर करा, फ्लेंज बीम तुम्हाला समजला का, म्हणजे आपण पुढे जाऊया. सौरभ म्हणतो क्लिअर. आणखी 1-2 विद्यार्थ्यांनी कळवा. प्रतीक्षा क्लिअर सर. ओके, आणखी ठीक आहे. चला, सो हा पोर्शन झाला फ्लेंज बीमचा आपला. सो इथं आपला बीमचा कंप्लीट पार्ट जो आहे तो संपतोय. आता आपण सुरुवात करूया स्लॅबला. सो डिझाईन मेथड झाल्यात आपल्या, बीमचा पोर्शनही झाला. आता आपण स्लॅब आज कंप्लीट करणार आणि उद्या आपण कॉलम बघूयात. मग जे पॉईंट मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितले होते, मेथड ऑफ डिझाईन, बीम, स्लॅब आणि कॉलम, हे 4 पार्ट मला कंप्लीट करायचे होते. आता आपण स्लॅब डिस्कस करूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कॉलम डिस्कस करणार आणि मग प्रिस्ट्रेसिंगचा जो पार्ट आहे, फंडामेंटल पार्ट प्रिस्ट्रेसिंगचा, तो पण आपण डिस्कस करू. ओके, चला तर मग आता मी सुरुवात करतो स्लॅब. आता बघा, स्लॅबमध्ये काही गोष्टी मी इथं लिहून ठेवलेल्या आहेत, वेळ वाचेल आपला म्हणून. तर स्लॅब बेसिकली काय असतो, तर स्लॅब जो आहे मित्रांनो, इट इज द 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर का सर? जर आपण स्लॅबची एक डायग्राम जर बघितली, सपोज इथे एक लक्ष द्या, अशी जर का आपण एक डायग्राम बघितली स्लॅबची, तर जनरली मी असा स्लॅब ड्रॉ करत असतो, बरोबर. स्लॅबची जी काही थिकनेस असते, दॅट थिकनेस इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू दी अदर 2 डायमेन्शन्स. जर स्लॅबची विड्थ आणि स्लॅबची लेंथ जर का आपण कम्पेअर केली थिकनेस सोबत, सो थिकनेस इज व्हेरी स्मॉल.
त्यामुळे फॉर स्ट्रक्चरल पर्पज, फॉर अनालिसिस पर्पज, फॉर डिझाईन पर्पज आपण स्लॅबला काय म्हणतो, प्लेनर स्ट्रक्चर और 2D स्ट्रक्चर. So slab is the plain structure in which thickness of the slab is very small as compared to the other two dimensions, length किंवा width. ठीक आहे. सो इथं मी डेफिनेशन घेतली, प्लेन स्ट्रक्चर इलिमेंट हुज थिकनेस इज व्हेरी स्मॉल कम्पेअर टू अदर डायरेक्शन. अदर डायरेक्शन म्हणजेच काय, या स्लॅबची लेंथ आणि या स्लॅबची विड्थ याच्या कम्पेरेटिव्ह स्लॅबची जी थिकनेस असते ती खूप स्मॉल असते. त्यामुळे आपण काय म्हणतो, याला 2D स्ट्रक्चर असं आपण म्हणत असतो स्लॅबला. ओके. मग आता बघा, आणि याच्याबद्दल पण IS कोडमध्ये म्हटलंय की स्लॅबची जी थिकनेस आहे ती शुड नॉट बी लेस दॅन 125 mm. ओव्हरऑल थिकनेस जी ती 125 mm पेक्षा लहान नसावी. ठीक आहे, स्लॅबची थिकनेस. सो हा एक पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर हा जो स्लॅब आहे, हा स्लॅब रूफ म्हणून पण ऍक्ट होतो आणि फ्लोअर म्हणून पण ऍक्ट होत असतो. जर का सिंगल स्टोरी बिल्डिंग असेल, सिंगल स्टोरी घर आहे, ठीक आहे, बंगला टाईप आहे, सिंगल स्टोरी, तर त्या केसमध्ये जो स्लॅब आहे तो रूफ म्हणून ऍक्ट होतो. बट जर का तुम्ही मल्टी स्टोरी बिल्डिंगचा विचार केला तर हा स्लॅब, आता मी इथं उभा आहे, माझ्यासाठी हा स्लॅब रूफ म्हणून ऍक्ट होतोय, पण जो वरच्या मजल्यावर राहणार आहे त्याच्यासाठी तो फ्लोअर म्हणून ऍक्ट होतोय. सो स्लॅब it may be act like a roof or a floor. So in case of a single story building, it is act like a roof, आणि मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये तो रूफ फ्लोर अशा पद्धतीने दोघं म्हणून ऍक्ट करू शकतो. सो स्लॅबची डेफिनेशन क्लिअर झाली. सो इट इज द प्लेनर स्ट्रक्चर इन विच द थिकनेस ऑफ द स्लॅब इज व्हेरी स्मॉल कम्पेअर टू द अदर टू डायमेन्शन and the thickness should not be less than 125 mm and it is act as a roof as well as floor. ठीक आहे. नाव आता आपल्याला स्लॅबची डिझाईन डिस्कस करायची आहे. बट बिफोर गोइंग टू द डिझाईन पार्ट, आधी आपण स्लॅबचे टाईप डिस्कस करूया. व्हॉट आर द टाइप्स ऑफ दिस स्लॅब. ठीक आहे. सो बेसिकली स्लॅबचे टाईप डिस्कस करण्याच्या अगोदर ते टाईप जे आहेत त्याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करून टाकलेले आहेत. बघा, ठीक आहे. हे 2 पार्ट कसे ते लक्ष द्या. टाईप ऑफ द स्लॅब, only 2 parallel sides are supported and all sides are supported. ठीक आहे. सो ओनली 2 sides are supported and all sides are supported. ऑन द बेसिस आपण 2 पार्ट केलेले आहेत स्लॅबचे. हा इकडे घेतो मी, आधी तुम्हाला समजून सांगतो, त्यानंतर मग आपण त्या डायग्राम वरती जाऊया. लक्ष द्या, आता सगळ्यांनी लक्ष द्या. बघा मित्रांनो, हा एक स्लॅब आहे, अशा पद्धतीने हा एक स्लॅब आहे. सो या स्लॅबची जी लेंथ आहे, ही लेंथ डायमेन्शन जे आहे त्याला मी L⁻y ने डिनोट करतो. आणि या स्लॅबचा जो एक्स डायरेक्शन मध्ये डायमेन्शन आहे म्हणजे विड्थ जी आहे त्याला मी L⁻x ने डिनोट करतो. ओके. अँड नाउ हा जो स्लॅब आहे मित्रांनो, इट इज रेस्ट ऑन 4 साइड्स. हा बघा, हा अशा पद्धतीने 4 बीम वरती हा स्लॅब जो आहे हा अशा पद्धतीने रेस्ट केलेला आहे. सो याच्या 4ही बाजूने काय आहे, बीम आहे, हा अशा पद्धतीने. सो दिस इज व्हॉट बीम. लाईक दिस. बघा, लक्ष द्या. सो दिस स्लॅब, हा झाला आपला स्लॅब, आणि दिस स्लॅब रेस्ट ऑन 4 बीम्स. त्याच्या 4 बाजूला हा स्लॅब कशावरती ठेवलेला आहे, बीम वरती. इथं एक बीम आहे, इथं एक बीम आहे, इथे एक बीम आहे आणि इथे एक बीम. सो ऑल साइड्स आर रेस्ट ऑन बीम. त्याच्या बॉटमला काय आहे, बीम आहे. सो ही एक कॅटेगरी झाली. ऑल साइड्स आर सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ व्हॉट, बीम. सो खाली त्यांच्या 4ही साइडच्या खाली काय आहे, बीम आहे. जर का अशी कंडिशन असेल तर त्या केसमध्ये याला क्लासिफाय केलं जातं ऑन द बेसिस ऑफ अस्पेक्ट रेशो. ऑन द बेसिस ऑफ अस्पेक्ट रेशो. अस्पेक्ट रेशो. Now the question is कि sir what is aspect ratio? Aspect ratio is the ratio of longer dimension to the small dimension in plan. आता बघा रे, हा जो स्लॅब आहे हा आपण प्लान मध्ये बघतोय, मी त्याचा टॉप व्ह्यू बघतोय. ज्यावेळेस तुम्ही स्लॅबचा टॉप व्ह्यू बघणार त्यावेळेस तुम्हाला हा अशा पद्धतीने दिसेल. आणि टॉप व्ह्यू मध्ये आपण स्लॅबचे कोणकोणते डायमेन्शन बघू शकतो, एक लेंथ बघू शकतो आणि एक विड्थ बघू शकतो, एक लेंथ बघू शकतो आणि एक विड्थ बघू शकतो. सो द रेशो ऑफ लॉंगर डायमेन्शन to the smaller dimension in plan view is known as the aspect ratio. मग बोला, what is the longer dimension? So longer dimension is equal to Ly and shorter dimension Lx. So aspect ratio is the ratio of longer dimension to the
शॉर्टर डायमेन्शन ऑफ दी स्लॅब विच इज सीन इन अ प्लान मध्ये बघितल्यानंतर. क्लिअर. सो अकॉर्डिंग टू द aspect ratio, if this aspect ratio value, ही कॅल्क्युलेटेड aspect ratio value, if it is more than 2, जर ही व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त येत असेल तर त्यावेळेस याला म्हटलं जातं वन वे स्लॅब. वन वे slab. So that time it is called a one way slab. When the aspect ratio value is more than 2, so that type of slab is known as the one way slab. सर आम्ही aspect ratio कॅल्क्युलेट केला, लक्ष द्या. aspect ratio कॅल्क्युलेट केला, that is ly by lx. ly by lx आपण कॅल्क्युलेट केला, and if it is not more than 2, नॉट मोर दॅन 2. नॉट मोर दॅन 2 म्हणजे काय, एकतर इक्वल ऑर लेस दॅन 2 असं येऊ शकतो. या तीनच कंडिशन येतील. एक तर ly बाय lx ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा कमी किंवा इक्वल टू 2. वेन दिस व्हॅल्यू इज मोर दॅन 2, सो दॅट टाइम इट इज नोन ॲज द वन वे स्लॅब. अँड इट इज नॉट मोर दॅन 2 म्हणजे काय, लेस दॅन ऑर इक्वल टू 2. सो त्या केसमध्ये याला काय म्हणायचं, टू वे स्लॅब. So that time it is known as the two-way slab. So one-way slab आणि two-way slab कधी म्हणायचं हे आधी लक्षात घ्या व्यवस्थित. When the slab is resting on 4 beams on 4 edges. ठीक आहे. हे जे 4 एज आहेत त्याचे स्लॅबच्या 4 साइड किंवा 4 एजेस जे आहेत ते कशावरती रेस्ट केले आहेत, बीम वरती. ज्यावेळेस चारही साइड ह्या बीम वरती रेस्ट केल्या असतील त्यावेळेस क्लासिफाय करण्याचा क्रायटेरिया काय आहे, अस्पेक्ट रेशो. व्हॉट इज द अस्पेक्ट रेशो, ly by lx, लॉंगर साइड डायमेन्शन डिवायडेड बाय द शॉर्टर साइड डायमेन्शन. आणि ज्यावेळेस याची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त येते त्यावेळेस त्याला म्हणायचं वन वे स्लॅब. जर ती लेस दॅन वर इक्वल टू जर येत असेल 2, सो दॅट इज टाइम इट इज कॉल्ड ए टू वे स्लॅब. पण हा क्रायटेरिया कधी यूज करायचा आहे, वेन स्लॅब इज रेस्टिंग ऑन ऑल साइड्स. जर सगळ्या साइड्स वरती जर का स्लॅब रेस्ट केला असेल, सो दॅट टाइम ओनली यूज दी अस्पेक्ट रेशो फॉर वन वे अँड टू वे कॅल्क्युलेशन. क्लिअर झालं. त्यानंतर मग आता काही विद्यार्थी म्हणतील की सर मग सेकंड कंडिशन कोणती, तर सेकंड कंडिशन बघा या अशा पद्धतीने. हा जो पार्ट आहे मी त्याला स्मॉल करून घेतो आणि याला मी इथं ठेवून देतो. ओके. नाउ द सेकंड कंडिशन इज व्हॉट, की वेन द स्लॅब इज रेस्टिंग ऑन टू पॅरलल साइड. आता लक्ष द्या मित्रांनो इकडे. हा अशा पद्धतीने स्लॅब आहे. सो इट इज रेस्टिंग ऑन टू पॅरलल साइड. टू पॅरलल साइड म्हणजे काय, हा एक बीम झाला इथं आणि हा अशा पद्धतीने एक बीम झाला. सो इथे एक बीम आहे आणि इथं दुसरा बीम आहे, लाईक दिस. सो दिस स्लॅब इज रेस्टिंग ऑन टू पॅरलल साइड. इथं रेस्ट केलेला आहे बीमवरती आणि इथं रेस्ट केला आहे, बाकीच्या 2 साईडवरती केलेला नाही. सो इन दिस वे किंवा इन दिस टाईप या वेळेस काय करायचं, आपल्याला अस्पेक्ट रेशोची गरज नाहीये. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ अस्पेक्ट रेशो इट इज नोन ॲज ए वन वे स्लॅब. ज्या वेळेस स्लॅब 2 साईडवरती रेस्ट असेल तर त्या केसमध्ये त्याला काय म्हणायचं, वन वे स्लॅब. याला डिझाईन करायचं वन वे स्लॅब. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता जर का याची बेंडिंग डायग्राम जर का काढली मित्रांनो, तर हा स्लॅब जो आहे हा अशा पद्धतीने बेंड होतो, अशा पद्धतीने हा बेंड होतो. लक्षात घ्या, जर का सपोज आपल्याकडे असा एक कागद असेल बघा. आता हा कागद आहे माझ्याकडे, हा अशा पद्धतीने. ठीक आहे. सो इट इज लाईक अ स्लॅब. हा अशा पद्धतीने. आता जर का मी त्याला एका बाजूला इथं सपोर्ट देतोय आणि दुसऱ्या बाजूला लॉंगर साईडला खालून मी सपोर्ट देतोय, तर हा बेंड बघा कसा होणार. हा बेंड जो आहे तो कसा होईल बघा. याचा बेंड जो आहे तो अशा पद्धतीने होईल. ज्यावेळेस आपण त्याला ह्या बाजूने सपोर्ट देणार ह्या बाजूने, तर तो बेंड असा होतोय. ठीक आहे. बेंड असा होतोय म्हणजे बघा अशा पद्धतीचा बेंड आपल्याला दिसतोय. सो बेंडिंग इज अलॉंग द शॉर्टर डायमेन्शन. कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग बेंडिंग होते, दिस इज द शॉर्टर डायमेन्शन अँड दिस इज द लॉंगर डायमेन्शन. मग लोड कसा ट्रान्सफर होतो या केसमध्ये, सो लोड डिस्ट्रीब्युशन इज लाईक दिस. या स्लॅबचा जो काही लोड आहे, सो हाफ लोड इज ट्रान्सफर्ड टू दिस साइड लाईक दिस. हाफ लोड इज ट्रान्सफर टू दिस साइड लाईक दिस. अर्धा लोड जो आहे तो या बीमवरती जातो, हाफ लोड जो आहे तो या बीमवरती जातो. and this slab is bent like this. It is bent along the shorter length. It is bent along the shorter length.
सो इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्यात का ते मला सांगा. कारण वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आहेत ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जात असताना मी आतापर्यंत जे डिस्कस केलं ना ह्याच गोष्टी असतात. वन वे स्लॅब काय, टू वे स्लॅब काय हे क्लिअर असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस स्लॅब चारही साईडवरती रेस्ट केला असेल त्यावेळेस वन वे आणि टू वे डिसाईड करण्यासाठी अस्पेक्ट रेशोचा यूज करायचा. अस्पेक्ट रेशो म्हणजे काय, लॉंगर डायमेन्शन टू दी शॉर्टर डायमेन्शन याचा रेशो. जर तो 2 पेक्षा जास्त जात असेल तर त्याला म्हणायचं वन वे आणि लेस दॅन वर इक्वल टू 2 असेल तर त्या केसमध्ये त्याला म्हणायचं टू वे. पण जर का स्लॅब 2 बाजूवरती फक्त रेस्ट केला असेल तर त्या केसमध्ये त्याला म्हणायचं वन वे स्लॅब ऑलवेज. वन वे आपण त्याला काय म्हणतो, कारण हा जो लोड डिस्ट्रीब्युशन आहे तो कम्प्लिटली एकाच बाजूला होतोय. आणि बेंडिंग बघा, लोड जो आहे तो लॉंगर साईडवरती जी साईड बीमवरती रेस्ट केली आहे त्याच्याकडे लोड ट्रान्सफर झाला आणि बेंडिंग इज ऑल अबाउट दी शॉर्टर डायमेन्शन. सो हे झालं वन वे आणि टू वे. एकदा वन वे आणि टू वे तुमचं क्लिअर झालं का मला तेवढं कळवा. त्यानंतर मग वन वेची डिझाईन कशी केली जाते आणि टू वेची डिझाईन कशी केली जाते स्लॅबची ते मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर बघा आणखी मी काही गुगलवरनं इथे इमेज पण घेतलेली आहे. त्या इमेजवरून आणखी तुमच्या लक्षात येईल. बघा मित्रांनो, बघा थांबा आधी आपण याला बाजूला घेऊन घेऊ. याला मी इथं बाजूला घेऊन टाकतो आता. ठीक आहे. आता बघा ह्या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल वन वे वर्सेस टू वे. सो वन वे कधी म्हणायचं, ज्या वेळेस आता हा जो काही स्लॅब आहे तर बघा मित्रांनो हा स्लॅब एका इथं बीमवरती रेस्ट केला आहे. तर इथं बीम आहे बघा, हा अशा पद्धतीने इथे एक बीम आहे आणि इथं एक बीम आहे. ठीक आहे. सो पॅरलल बीमवरती इथं बीम आहे आणि इथं बीम आहे. सो दिस इज कॉल्ड ए वन वे स्लॅब. आता टू वे स्लॅब कधी म्हणणार, त्यासाठीची कंडिशन काय आहे टू वे साठीची, की पहिल्यांदा तो बघा असं चारही साईडवरती रेस्ट पाहिजे. 4 साईडवरती रेस्ट आहे. अँड देन एल वाय डिवायडेड बाय एल एक्स हा रेशो कॅल्क्युलेट करा. आणि इफ इट इज नॉट मोर दॅन 2 म्हणजेच काय लेस दॅन वर इक्वल टू 2 सो दॅट टाइम इट इज ए टू वे स्लॅब. त्यावेळेस तो काय असेल, टू वे स्लॅब असेल. क्लिअर. सो या काही ॲक्च्युअल इमेज आहेत ज्या मी इथून गुगलवरनं घेतलेल्या आहेत. सो तुमचं जर का हे क्लिअर झालं असेल वन वे आणि टू वे काय तर ते मला सांगा. मग मी नेक्स्ट पेजवर जातो आणि वन वेचं डिझाईन कसं केलं जातं हे आपण बघूयात. सर व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ वन वे स्लॅब. पौर्णिमा क्लिअर. वन वे आणि टू वे क्लिअर झाला तुम्हाला, आधी मला सांगा. आता बघा निलेश कुमार म्हणतो सर व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ वन वे स्लॅब. बघा मित्रांनो मी तुम्हाला हे इमेजेस दाखवल्यात. असेच काही प्रॅक्टिकल स्लॅब असतात जे तुम्ही बघू शकतात. वन वे स्लॅब ज्या केसमध्ये फक्त दोघं बाजूला काय केलं की भिंती आहेत किंवा सपोर्ट आहे बीमच्या टर्म्समध्ये, बाकीचे 2 साईड जे आहेत ते ओपन आहेत. ठीक आहे. वन वे स्लॅब. सो क्लिअर झालं, डिफरन्स क्लिअर झाला का तुमचा. मग आपण जायचं डिझाईनला पुढे, वन वे स्लॅबच्या डिझायनिंगला जायचं. मला कळवा राजांनो, पुढे जायचं का आपण. ओके चला. सो दिस इज स्लॅब. डिझाईन ऑफ स्लॅबमध्ये क्लासिफिकेशन बघितलं, डेफिनेशन बघितली. आता आपण डिझायनिंगला स्टार्ट करूया. आता वन वे स्लॅबबद्दल आधी आपण डिस्कशन करू. सो फर्स्ट डिझाईन ऑफ वन वे स्लॅब. डिझाईन ऑफ वन वे स्लॅब. व्हॉट इज द वन वे स्लॅब. बघा वन वे स्लॅब काय आहे. 2 कंडिशन मध्ये आपण स्लॅबला वन वे स्लॅब म्हणू शकतो. दिस इज द फर्स्ट कंडिशन. की ज्या केसमध्ये हा अशा पद्धतीने पॅरलल साईडवरती रेस्ट केला असेल सो इट इज द वन वे स्लॅब. किंवा सेकंड कंडिशन इज व्हॉट, all 4 sides are supported. All 4 sides are supported. Let us say this is ly lx. इथं सुद्धा हा आहे ly
हा हे LX, ठीक आहे. सो ज्या वेळेस दोन पॅरलल साईडवरती रेस्ट केलाय इट इज वन वे, पण जर का चारही साईडवरती सपोर्ट केला असेल आणि अस्पेक्ट रेशो LY डिवायडेड बाय LX इफ इट इज मोर दॅन 2, सो इट इज द केस ऑफ वन वे स्लॅब. आता याला वन वे का म्हटलं जातं? बिकॉज लोड इज डिस्ट्रीब्युटेड इन वन साइड, एकाच बाजूला लोड जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होत असतो आणि बेंडिंग सुद्धा वेगळ्या ॲक्सिसला होत असते. म्हणजे बघा आता इथं जर बघितलं मित्रांनो तर लोड कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतो तेच बघा. सो लोड जो आहे हा अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतोय, हाफ लोड जो आहे हा असा ट्रान्सफर होणार, हा अशा पद्धतीने लोड जो आहे हाफ लोड इकडे ट्रान्सफर होणार, ठीक आहे. सो दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ लोड लाईक दिस. आणि व्हॉट अबाउट द बेंडिंग, याची बेंडिंग कशा पद्धतीने होणार आहे? सो बघा ही बेंडिंग जी आहे मी इकडे तुम्हाला क्रॉस सेक्शनमध्ये दाखवतो. सो हा बेंड होताना हा अशा पद्धतीने होईल. ओके, सो वन वे स्लॅब जर असेल सो इट इज बेंडिंग ऑकर्स अबाउट शॉर्टर अबाउट नाही along so bending occurs along shorter dimension. So shorter dimension च्या along काय होतं इथं? बेंडिंग. ओके, therefore main reinforcement जे काही मेन रेन्फोर्समेंट आपण जे काही स्टील आपण इथं प्रोव्हाइड करणार आहोत, मेन रेन्फोर्समेंट provided along shorter dimension. बेंडिंग कशी होते बघा, अशा पद्धतीची ही बेंडिंग होते. मग ही बेंडिंग होऊ नये त्यासाठी आपण काय करत असतो की जे रेन्फोर्समेंट आहे ते आपण मेन रेन्फोर्समेंट या अशा पद्धतीचे हे मेन रेन्फोर्समेंट आपण प्रोव्हाइड करत असतो. सो दीज आर द मेन रेन्फोर्समेंट विच इज प्रोव्हाइडेड पॅरलल टू दी शॉर्टर डायमेन्शन. Sir, why parallel to the shorter dimension? Because bending is occurs along the shorter dimension. So अशा पद्धतीने हे काय केले जातात, मेन रेन्फोर्समेंट हे प्रोव्हाइड केले जातात, ठीक आहे. आणि मेन रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड केल्यानंतर या मेन रेन्फोर्समेंट सोबतच त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीचे हे रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड केले जातात, नॉमिनल रेन्फोर्समेंट. आणि याला म्हटलं जातं टेम्परेचर रेन्फोर्समेंट ऑर डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट. मेन रेन्फोर्समेंट कोणते आहेत? विच इज अलॉंग द बेंडिंग डायरेक्शन. बेंडिंग डायरेक्शन कुठे होते? एक्स ॲक्सिसला बेंडिंग होते बघा, अलॉंग द एक्स ॲक्सिस. मग त्याला पॅरलल जे काही मेन रेन्फोर्समेंट आपण जे प्रोव्हाइड केलेले आहेत बरोबर, ते काय करतात? बेंडिंगला रेजिस्ट करतात. आणि हे जे व्हाईट दाखवलेत मी पॅरलल टू द लेंथ डायरेक्शन, याला म्हटलं जातं टेम्परेचर रेन्फोर्समेंट ऑर डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट. हे का प्रोव्हाइड केले जातात? मेन रेन्फोर्समेंटला त्यांच्या पोझिशनमध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी, किंवा फ्युचरमध्ये जर का काही श्रिंकेज और क्रीपमुळे जे काही स्ट्रेसेस डेव्हलप होतील ते स्ट्रेसेस सुद्धा ते काय करत असतात? बॅलन्स करत असतात, ठीक आहे. सो हिअर दिस व्हाईट, हे जे व्हाईट कलरमध्ये दाखवलेत मी हे काय आहेत? टेम्परेचर और डिस्ट्रीब्यूशन रेन्फोर्समेंट, ठीक आहे. आणि ज्या ग्रीन कलरमध्ये आहे दॅट इज द मेन रेन्फोर्समेंट. So always main reinforcement are provided parallel to the bending dimension. Bending occurs along the shorter dimension. त्यामुळे आपण जे प्रोव्हाइड केलेत along the shorter dimension. आणि perpendicular to that there is a temperature or distribution reinforcement. ठीक आहे, हे ऑलवेज प्रोव्हाइड केले जातात. मग प्रश्न आहे की सर आपण प्रोव्हाइड करणार आहोत पण हे स्टील कसं कॅल्क्युलेट करायचं? हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ स्टील? मग लक्ष द्या मित्रांनो, त्यासाठी टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ स्टील सुरुवातीला आपण काय करूया, सो हा जो काही बीमचे जे स्पॅन आहेत तर त्याचा आपण काय करतो, 1 मीटर विड्थ एवढा फक्त स्पॅन कन्सिडर करतो. काय म्हणतोय मी, लक्ष द्या, फक्त 1 मीटर विड्थ एवढा पोर्शन आपण कन्सिडर करत असतो. नेहमी स्लॅब डिझाईन करताना आपण 1 मीटर विड्थ आपण कन्सिडर करतो. आणि ज्यावेळेस ती 1 मीटर विड्थ जी कन्सिडर केली त्यावेळेस तो आपल्याला बीम सारखा बघायला मिळतो, ठीक आहे.
सो कन्सिडर द 1 मीटर विड्थ आणि त्या 1 मीटर विड्थसाठी बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करा, त्यासाठी स्टील कॅल्क्युलेट करा आणि ते सेम स्टील जे आहे मग 1 मीटरच्या विड्थनं आपण ते प्रोव्हाइड करत असतो. मग बघा सुरुवातीला आपण काय कॅल्क्युलेट करणार, फॅक्टर मोमेंट आपण कॅल्क्युलेट करणार आणि ती किती असते मी तुम्हाला सांगितलं की हा अशा पद्धतीने युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड सारखा ऍक्ट होत असतो स्लॅबवरती. जो काही लोड येणार आहे हा लोड जो इकडे हाफ ट्रान्सफर होतोय, हा लोड जो हाफ ट्रान्सफर होतोय, तर या बीमवरती तो कसा येणार, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड सारखा येणार आहे आणि त्यामुळे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती असते, इट इज WL² डिवायडेड बाय 8. मग आता इथं प्रश्न पडतो की सर एल कोणता घ्यायचा, LY घ्यायचा का LX घ्यायचा. बेंडिंग कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग होते, बेंडिंग इज ऑकर्स अलॉंग द शॉर्टर स्पॅन म्हणजे एक्स ॲक्सिस. तर इथं आपण काय घेणार LX. सो मोमेंट कॅल्क्युलेट करा किंवा या मोमेंटला MU न म्हणता मी डायरेक्टली काय म्हणतो MXX. सो दिस इज द मोमेंट अबाउट द XX ॲक्सिस ड्यू टू W लोड. ठीक आहे. मग ही जी मोमेंट आलेली आहे या मोमेंटला आपण कम्पेअर करणार आहोत. जर का सपोज दिस सेक्शन इज द बॅलन्स सेक्शन, 3 प्रकारचे बीम सेक्शन आपण बघितलेत, बॅलन्स, ओव्हर आणि अंडर. आता तुम्ही म्हणणार सर हा तर स्लॅब आहे, तुम्ही याला बीम सोबत का कम्पेअर करताय. मी काय म्हटलं, फर्स्ट कन्सिडर द 1 मीटर विड्थ. 1 मीटर विड्थ जर कन्सिडर केली तर त्यावेळेस तो बीम सारखा दिसायला लागतो आणि म्हणून आपण काय कन्सिडर करतोय की लेट अस से इट इज अ बीम बॅलन्स सेक्शन बीम. सो बॅलन्स सेक्शन बीम मध्ये मोमेंट कसा कॅल्क्युलेट करतो आपण, मोमेंट आपण कॅल्क्युलेट करत असतो फ्रॉम टेन्शन साइड 0.87 AST इंटू FY D minus 0.42 XU limit. So this is the formula to calculate the bending moment or moment resisting capacity of the beam for balance section from tension side. 0.87 AST FY D minus 0.42 XU limit. मग आता हा जो काही MXX तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलेला आहे तो जर काही इथं आपण कम्पेअर केला तर बघा FY ग्रेड स्टीलचा ग्रेड आपल्याला माहिती आहे, इट इज इफेक्टिव्ह डेप्थ. XU लिमिट बॅलन्स सेक्शनसाठी इट डिपेंड्स अपॉन द ग्रेड ऑफ द स्टील. जो काही ग्रेड तुम्ही इथं डिसाईड करणार त्याच्यावरून तुम्हाला XU लिमिटची व्हॅल्यू भेटून जाईल. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून AST जो आहे फॉर XX तो आपण इथून कॅल्क्युलेट करू शकतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ AST, रेन्फोर्समेंट रिक्वायर्ड फॉर द स्लॅब बट दिस रेन्फोर्समेंट फॉर 1 मीटर विड्थ ओनली. हे रेन्फोर्समेंट जे कॅल्क्युलेट करतो आपण ते कशासाठी कॅल्क्युलेट करतो, 1 मीटर विड्थसाठी. मग 1 मीटर विड्थसाठी टोटल रेन्फोर्समेंट एवढा आला सपोज. मग आपण काय करतो, कधीही लक्षात ठेवा स्लॅबचं डिझाईन करताना नंबर ऑफ बार